नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा अस्पायर अकॅडमी मध्ये. बऱ्याचदा मित्रांनो आपण गोंधळात पडतो, आपण कन्फ्युज्ड होतो की क्रियापदाला जेव्हा आयएनजी हा प्रत्यय लागतो तर तो एक कंटिन्युअस टेन्स मध्ये युज होतो. ठीक आहे, जसं की वॉक हा झाला एक क्रियापद, त्याला आयएनजी लावलं आपण तर झाला वॉकिंग, म्हणजे काय क्रियापद. पण असं प्रत्येक वेळेस नसतं. क्रियापदाला आयएनजी हा प्रत्यय लावल्यानंतर तो पर्टिक्युलर वर्ड जेव्हा ऍज अ नाउन यूज होतो त्याला आपण म्हणतो जेरंड. काय म्हणतो? जेरंड. आणि जेरंड या टॉपिकच्या बेसिसवरती बऱ्याचदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये असेल किंवा प्रिपरेशन असेल कुठलीही प्लेसमेंटची, त्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन्स फॉर शुअर विचारले जातात. आणि हे क्वेश्चन्स 1 किंवा 2 मार्काला डेफिनेटली विचारले जातात. आणि हे क्वेश्चन 2 मार्कासाठी जे विचारलेले आहेत त्यामध्ये मार्क न गमावण्यासाठी हा टॉपिक, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर जेरंड म्हणजे काय, याची डेफिनेशन काय बघा. जेरंड म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वर्बला, वर्ब म्हणजे काय क्रियापद, आयएनजी जोडतो आणि त्याचा वापर वाक्यात नामासारखा, नामासारखा म्हणजे काय नाऊन, नाऊन सारखा करतो तेव्हा त्याला आपण जेरंड म्हणतो. ठीक आहे, वर्बल नाऊन पण त्याला आपण म्हणतो. वर्बल नाऊन किंवा जेरंड होता सेम. राईट, एक्झाम्पल बघा. वर्ब प्लस आयएनजी इज इक्वल टू जेरंड. फॉर एक्झाम्पल टॉक, TALK, टॉक हा काय झाला, वर्ब झाला, क्रियापद झाला. प्लस याला मी आयएनजी प्रत्यय लावला, ING, हा बनला आपला जेरंड. टॉकिंग इज माय हॅबिट. ओके, आता डिटेल मध्ये समजून घेऊया जेरंड कधी कधी यूज केला जातो. ओके, चला. तर जेरंडचे वाक्यातील उपयोग, युजेस ऑफ जेरंड काय काय आहेत, कोणत्या कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये युज होतो, त्याचे उपयोग काय काय असतात समजून घ्या. सगळ्यात पहिला आहे आपल्याकडे वाक्याचा कर्ता म्हणून. वाक्याचा कर्ता मीन्स ऍज अ सब्जेक्ट. ऍज अ सब्जेक्ट कधी वापरतो बघा, जेव्हा एखादी क्रिया हेच वाक्याचे मुख्य नाव असते. एखादी क्रिया, क्रिया म्हणजे कुठली, टॉकिंग असू शकतं, वॉकिंग असू शकतं, स्विमिंग असू शकतं, प्लेइंग असू शकतं, काहीही असू शकतं. ती पर्टिक्युलर क्रिया त्या सेंटेन्स मधली मुख्य नाव असेल तेव्हा तो असतो आपला जेरंड. एक्झाम्पल मध्ये बघा, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. हा, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. आता स्विमिंग ही क्रिया आहे, काय आहे, क्रिया आहे. पण या सेंटेन्स मध्ये ती क्रिया त्या सेंटेन्स मध्ये नाव आहे, नाव किंवा नाम आहे, म्हणून हा झाला जेरंड. राईट. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. पोहणे हा काय झाला मित्रांनो, त्या सेंटेन्स मधला नाम झाला, म्हणून तो झाला जेरंड. ऑलराईट. दुसरं एक्झाम्पल बघा, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ म्हणजे काय, धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. आरोग्यास काय हानिकारक आहे, धूम्रपान. व्हॉट इज इंजुरियस टू हेल्थ, स्मोकिंग. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट काय भेटला, नाम काय भेटलं, स्मोकिंग. सो स्मोकिंग काय झालं, जेरंड. आणि स्मोक हा एक वर्ब आहे, त्याला आपण आयएनजी यूज केलं, झालं स्मोकिंग. राईट. आणि स्मोकिंग ह्या ठिकाणी ऍज अ नाउन काम करतं, म्हणून तो झाला जेरंड. आलं लक्षात. चला पुढे बघूया. पुढे आपल्याकडे आहे जेरंड म्हणजे वाक्याचे कर्म म्हणून, ऍज अन ऑब्जेक्ट. ऍज अन ऑब्जेक्ट तो कसं काम करतो, ऍज अन ऑब्जेक्ट वाक्याचं कर्म. आय लव्ह रिडिंग. व्हॉट आय लव्ह, आय लव्ह रिडिंग. रिडिंग इज व्हॉट, ऑब्जेक्ट. रिडिंग इज ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा झाला आपला जेरंड. मला वाचन आवडते. मला काय आवडते, वाचन. वाचन काय झाला, जेरंड. शी एन्जॉयज डान्सिंग. व्हॉट डज शी एन्जॉय, डान्सिंग. डान्सिंग काय झाला, जेरंड. ओके, हा झाला ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. ठीक आहे. सो अशा प्रकारे वाक्याचं कर्म म्हणून पण आपण जेरंडचा यूज करू शकतो. आता पुढे बघा अजून कुठल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. शब्दयोगी अन्वयानंतर. शब्दयोगी म्हणजे काय, प्रेपोजिशन नंतर देखील आपण जेरंडचा यूज करू शकतो. शब्दयोगी अव्ययानंतर, आफ्टर प्रेपोजिशन. आता इकडे आपल्याला नोट करून लक्षात ठेवायचं आहे काय, की प्रेपोजिशन नंतर क्रियापद आले तर ते जेरंड स्वरूपात असते. प्रेपोजिशन, जेव्हा प्रेपोजिशन नंतर एखादा जेरंड येतो, क्रियापद आलं तर तो जेरंडच असतो. फॉर एक्झाम्पल प्रेपोजिशन कोणते कोणते, इन, ऑन, ऍट, बाय, फॉर, ऑफ, असे जेवढे पण प्रेपोजिशन आहेत त्या प्रेपोजिशन नंतर क्रियापद आला तर तो जेरंड असतो. एक्झाम्पल मध्ये समजून घ्या. हे बघा, ही इज अफ्रेड ऑफ फ्लाइंग. ही इज अफ्रेड ऑफ फ्लाइंग.
ही इज अफ्रेड. ठीक आहे. आता या सेंटेन्स मध्ये प्रेपोजिशन काय आहे? ऑफ. त्याच्यानंतर क्रियापद कुठलं आलं? फ्लाय. त्याला आपण कोणता प्रत्यय लावलाय? आयएनजी. हा कुठला झाला आता प्रकार? जेरंड. का? कारण प्रेपोजिशन नंतर आलेला आहे. प्रेपोजिशन नंतर क्रियापद आलेली आहे. याला म्हणतो आपण जेरंड. ऑलराईट. अजून एक एक्झाम्पल बघा. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू फॉर कमिंग. आता मला सांगा या सेंटेन्स मध्ये प्रेपोजिशन कोणता आहे? फॉर. फॉरच्या नंतर कोणता वर्ब आलेला आहे? क्रियापद आलेला आहे कम. प्रत्यय कुठला लावलेला आहे? आयएनजी. काय बनलं? कमिंग. मग काय झाला? हा जेरंड. आल्याबद्दल धन्यवाद. जेरंड झाला. व्हेरी गुड. चला पुढे बघूया आता. जेरंड वर्सेस प्रेझेंट पार्टिसिपल. ठीक आहे. जेरंड वर्सेस विरुद्ध कंटिन्युअस टेन्स. यामध्ये गोंधळ आपल्याला टाळायचा आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. कधी पण लक्षात ठेवा. आता या सेंटेन्स मध्ये बघा. वॉकिंग इज इझी. वॉकिंग इज इझी. वॉकिंग हा या ठिकाणी किंवा चालणे हे या ठिकाणी नाव आहे. काय आहे? नाव आहे. ऑलराईट. आणि इथे बघा ही इज वॉकिंग. आता दोघांमध्ये कन्फ्युज नका हो. वॉकिंग इज इझी अँड ही इज वॉकिंग. आता या ठिकाणी वॉकिंग हा एक क्रियापद आहे. ठीक आहे. क्रियापद आहे. इट्स अ वर्ब. तर हा जेरंड होणार नाही. यामध्ये जेरंड कोणता होणार आहे? वॉकिंग. कारण ते एक नाव आहे. आलं लक्षात? पुढे बघूया. महत्वाचे नियम आणि टिप्स. सगळ्यात पहिला बघा काय आहे? काही ठराविक क्रियापदानंतर नेहमी जेरंड वापरले जातात. म्हणजे आपल्याकडे असे काही क्रियापद आहेत, त्या क्रियापदानंतर ऑलवेज नेहमीच जेरंडच येणार आहे. जेरंडच येणार आहे. बघा कोणते कोणते असे क्रियापद आहेत? अवॉइड आहे, अवॉइड आहे, फिनिश आहे, सजेस्ट आहे, एन्जॉय आहे, कीप आहे. असे काही आपल्याकडे क्रियापद आहेत, वर्ब्स आहेत, त्याच्यानंतर ऑलवेज जेरंडच येतो. एक्झाम्पल बघा. अवॉइड मेकिंग मिस्टेक्स. चुका करणे टाळा. आता अवॉइड आलेला आहे. ठीक आहे. अवॉइड हा क्रियापद आलेला आहे. त्याच्यानंतर जो आपल्याकडे वर्ड येणार तो कायम जेरंडच येणार. म्हणजे याला आपण आयएनजी लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. अवॉइड मेकिंग मिस्टेक. अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. स्टॉप टॉकिंग. स्टॉप टॉकिंग. स्टॉप हा पण काय झाला? क्रियापद. त्याच्यानंतर जो आपल्याला वर्ड आलाय तो आहे टॉकिंग. टॉकिंग काय झाला? जेरंड. ओके. इथे मी लिहितो स्टॉप टॉकिंग. हा झाला आपला जेरंड. ओके. चला पुढे बघूया. आता आपल्याकडे आहेत सरावासाठी काही उदाहरणे. आता याचं मला तुम्ही उत्तर सांगा. खालील वाक्यातील जेरंड आपल्याला ओळखायचं आहे. सगळ्यात पहिला आहे रनिंग हेल्प्स इन वेट लॉस. काय आहे पहिला सेंटेन्स? रनिंग हेल्प्स इन वेट लॉस. आता यामध्ये जेरंड कुठला आहे? रनिंग हा जेरंड आहे. का? कारण रनिंग हा ऍज अ नाव म्हणून वापरलेला आहे. ऑलराईट. हा झाला जेरंड. दुसरा सेंटेन्स बघा. स्टॉप टॉकिंग इन द क्लास. स्टॉप टॉकिंग इन द क्लास. यामध्ये जेरंड कुठला आहे? टॉकिंग. का? कारण स्टॉपच्या नंतर म्हणजे क्रियापदाच्या नंतर आलेला आहे. स्टॉपच्या नंतर आलेला आहे. हा झाला जेरंड. तिसरा सेंटेन्स बघा. माय हॉबी इज पेंटिंग. माय हॉबी इज पेंटिंग. यामध्ये जेरंड कुठला आहे? पेंटिंग. का? कारण तो ऍज अन ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून यूज झालेला आहे. ऑब्जेक्ट. ऑलराईट. सो हा झाला आपला जेरंड. ऑलराईट. ठीक आहे. तर मित्रांनो हा होता टॉपिक जेरंड वरती. एकदम सिंपल, एकदम सोपा टॉपिक आहे. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि हा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा जेरंडचा टॉपिक समजला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ हा तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे इंग्लिश लँग्वेज ची प्रॅक्टिस करत आहेत, व्हर्बल ॲबिलिटीची प्रॅक्टिस करत आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपेअर करण्यासाठी म्हणून उतरलेले आहेत. अशा लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. And once again, channel subscribe kara. And thank you once again for watching this video. Take care.